मंडळी, राजकारणात कुणी कुणाचं कायमचं मित्र वा शत्रू नसतं असं काय म्हटलं जातं. राजकारणात कधी गळ्यात गळे घालून फिरणारे नेते अचानक कट्टर विरोधक होतील आणि एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते एकमेकांचे मित्र होतील हे सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घडामोड महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काल घडली असून त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांपासून ते अगदी बड्या नेत्यांपर्यंत सारेच अवाक झाले आहेत. ही घडामोड म्हणजे बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघामधील भाजपाचे आमदार सुरेश धस आणि अजित पवार गटाचे नेते व राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांची झालेली भेट. आता ही भेट आहे की समेट आहे येत्या काळात समजेलच. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्गुण हत्या झाली होती. या हत्येत हात असलेले आरोपी हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याचा आरोप झाला होता. तसेच धनंजय मुंडे यांचा अगदी जवळचा समजल्या जाणाऱ्या वाल्मिक कराड याच्यावरही या प्रकरणात गंभीर आरोप झाले होते. हत्येच्या पोलिसांकडून होत असलेल्या हलगर्जीपणा विरोधात सुरुवातीला संतोष देशमुख यांचे कुटुंब आणि नंतर मराठा समाज कमालीचा आक्रमक झाला होता. अशा परिस्थितीत भाजपाचे बीड जिल्ह्यातील मराठा नेते आणि आमदार सुरेश धस यांनी आरोपींविरोधात जोरदार आघाडी उघडली होती. वाल्मिक कराडपासून ते धनंजय मुंडेपर्यंत सर्वांविरोधात सुरेश धस यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. राज्यातील सत्ताधारी असलेल्या माहितीमधीलच नेता आपल्याच सरकारमधील मंत्र्याविरोधात आक्रमक झाल्यानं या आरोपांकडे गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलं होतं. तसेच धस यांच्याकडून होत असलेल्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांना कमालीचं बॅकफुटवर जावं लागलं होतं. विषय मुंडे यांच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचला होता. मात्र अजितदादा पाठीशी उभे राहिल्यानं धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद वाचलं होतं. पण बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर मात्र धनंजय मुंडे यांना पाणी सोडावं लागलं होतं. मात्र आता अचानक सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीचं वृत्त समोर आल्यानं खळबळ उडालेली आहे. आता सुरेश धस यांनी अचानक धनंजय मुंडेंची भेट का घेतली? पडद्यात नेमकं काय ठरतंय? सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये समेट झालाय का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याच प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी या भेटीचा घेतलेला थोडक्यात आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणात सुरेश धस यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. तसेच सुरेश धस यांच्या आक्रमकतेमागे नेमकी राजकीय खेळी कुणाची आहे याबाबतची कुजबूजही राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. तसेच सुरेश धस धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपातून नेमकं काय साध्य करू पाहतायत याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. सुरेश धस यांचा राजकीय इतिहास पाहिल्यास त्यांनी राजकारणाची सुरुवात केल्यावर सुरुवातीला ते गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्ती होते. मात्र पुढे ते गोपीनाथ मुंडेंचे कट्टर विरोधक बनले. 2014च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडेंच्या समोर मोठं आव्हान उभं केलं होतं. मात्र त्यावेळी गोपीनाथ मुंडे हे अनुभवपणाला लावत विजयी झाले होते. पुढच्या काळात बदलत्या राजकीय प्रवाहाचा अंदाज घेत सुरेश धस यांनी भाजपात प्रवेश केला होता. तसेच ते विधान परिषदेवर निवडून आले होते. गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुरेश धस यांनी आष्टीमधून पंकजा मुंडे यांना आघाडी मिळवून दिली होती. मात्र निसटता पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना पुरेसे प्रयत्न न केल्यानं आपला पराभव झाला असा ग्रह करून घेतला आणि तिथून पुन्हा सुरेश धस आणि मुंडे कुटुंबियांचं बिनसलं. त्यातच बीड जिल्ह्यातील राजकारणात मोठं व्हायचं असेल तर मुंडेंचं वर्चस्व मोडून काढावं लागेल याची जाणीव सुरेश धस यांना आहे. त्यामुळेच त्यांनी संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंची कोंडी केली असावी असा दावा केला जात आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन हे मराठवाड्यात सर्वाधिक पेटलं आहे. तसेच त्याची धग ही बीड जिल्ह्यात सुरुवातीपासूनच अधिक जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काही दिवसात झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे सरकार विरोधात संतापाची लाट निर्माण झाली होती. तसेच या हत्याकांडातील आरोपी हे सत्ताधारी आघाडीतील मंत्र्यांचे निकटवर्ती असल्याची माहिती समोर येत असल्यानं सरकारची कोंडी होण्याची शक्यता होती. विरोधी पक्षांनी याचा फायदा उठवला असता. अशा परिस्थितीत आरक्षणामुळे मराठा समाजाच्या रोषाला आधीच सामोरा जात असलेल्या भाजपाला आणखी नुकसान झाले असते. मात्र मराठा समाजातील सुरेश धस यांनी या प्रकरणात मोर्चा सांभाळल्यानं या प्रकरणात भाजपा मोठ्या प्रमाणात डॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी ठरला. एवढंच नाही तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनाही या प्रकरणात फार वातावरण तापवता आलं नाही असाही दावा केला जात आहे. मात्र या प्रकरणाची धग अद्याप कायम असली तरी आता अनेक आरोपींना अटक झाल्यानं तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं सुरेश धस यांना मुंडे यांच्या विरोधात घेतलेला आक्रमक पवित्रा मवाळ करण्याचा सल्ला वरिष्ठ पातळीवरून दिला गेला असावा. तसेच सुरेश धस यांनी यापुढे आक्रमक पवित्रा कायम ठेवला असता तर त्यामधून महायुतीमधला तणाव वाढला असता. तसेच आगामी राजकारणाच्या दृष्टीनं भाजपा आणि अजित पवार गटाला ही बाब परवडली नसती.
त्यातूनच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली असावी अशी साधारणतः शक्यता आहे. या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना सुरेश धस यांनी सांगितलं की मी स्वतः दिवसा त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार. फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्यात गजब करण्यासारखं काय आहे? परवा जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो ते धनंजय मुंडेंच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो. तब्येतीची चौकशी करणं यात काही गैर नाही. संतोष देशमुख यांचा लढा आणि तब्येतीची चौकशी यामध्ये कसल्याही प्रकारचा संबंध नाही. कृपया जोडू नये असं सुरेश धस म्हणाले. मात्र सुरेश धस यांचं स्पष्टीकरण काहीही असलं आणि पडद्याआडचं राजकारण काहीही असलं तरी आता या प्रकरणात सुरेश धस यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल असंच सध्या तरी दिसतंय. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीचं वृत्त समोर आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत व्यक्त केलेली प्रतिक्रिया अगदीच सूचक आहे. सुरेश धस आणि मुंडेंची भेट माझ्यासाठी शॉकिंग आहे. मला काही विश्वास बसत नाही. गोरगरिबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. त्यांनी मुंडेंची भेट घेतली असेल तर हे दुर्दैव आहे. त्यांच्या इतका विश्वासघातकी या पृथ्वी तलावर जन्मूच शकत नाही अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केलाय. जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेनंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील लढ्यामध्ये सुरेश धस यांना आधीसारखं महत्व दिलं जाईल का हा एक प्रश्नच आहे. एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सत्ताधारी महायुतीनं जनप्रक्षोभ उफाळला तरी आपल्याला नुकसान होणार नाही अशी रणनीती आखली होती. तसेच सुरेश धस यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे या प्रकरणात विरोधी पक्ष आणि मनोज जरांगे पाटील यांच्या हाती फारसं काही लागलं नव्हतं. मात्र अचानक सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या घेतलेल्या भेटीमुळे हे संपूर्ण प्रकरण माहितीवर शेकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता सुरेश धस यावर आणखी काय स्पष्टीकरण देतात आणि धनंजय मुंडेंविरोधात कशी भूमिका घेतात यावर या प्रकरणाची पुढची दिशा ठरणार आहे. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.